वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली। सीसीटीव्ही फुटेज चेक करा, महादेव गित्तेचा दावा। महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गित्तेचा निकटवर्तीय। बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवलं। 4 आरोपींची बीड जिल्हा कारागृहातून हर्सुल कारागृहात रवानगी। माझ्या नवऱ्याला मारहाण झाली असता रुग्णालयात न देता दुसऱ्या कारागृहात नेलंय। मारहाणीत अक्षय आठवलेचंही नाव होतं, मग त्याची दुसऱ्या कारागृहात रवानगी का नाही? नक्कीच यामागे काहीतरी प्लॅनिंग आहे। महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेचा आरोप। बीड कारागृहामध्ये कराड आणि गित्ते टोळीमध्ये मोठा राडा। वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला मारहाण। खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण झाल्याची माहिती। वाल्मिक कराड आणि घुलेला झालेल्या मारहाणीचे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळलंय। फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये वाद, मात्र घुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट। कराड घुलेला मारहाण झाली हे सत्य। बीड जिल्हा जेलमध्ये फोन आणि जेवणाची थाळी पुरवली जाते। सुरेश धस यांचा आरोप। आका आणि समर्थकांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये पाठवा, धसांची मागणी। संतोष देशमुखांवर आरोप करणाऱ्यांसाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या। महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, अंजली दमानी यांचा दावा। बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानी यांनी माहिती मागवली। बीड जिल्ह्यातल्या कळंबमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या। डोक्याला मार लागल्यानं महिलेला मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर। 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता। कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईतील घरी पोलीस दाखल। कामराला मुंबई पोलिसांकडून हजर राहण्यासाठी दुसरं समन्स। औरंगजेबाची कबर एएसआय प्रोटेक्टेड कायद्यानं संरक्षण मिळालंय, मात्र कबरीचं उदात्तीकरण कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा।